नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीने आपली यादी जाहीर केली आहे. 11 जागा म्हणजे 17 पैकी 11 जागा भाजप लढवते आहे. भाजपने ती यादी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे नागपूरच्या जागेची आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जागेची. नागपुरातून डॉक्टर राजीव पोद्दार यांना तिकीट दिलं आहे भाजपने. म्हणजे राजीव पोद्दार यांना न्याय दिला आहे, कारण प्रत्येक निवडणुकीत राजीव पोद्दार यांना तिकीट मिळेल असं सगळ्यांचा अंदाज असायचा, परंतु तिकीट त्यांना हुलकावणी द्यायचं. डॉक्टर राजीव पोद्दार हे तसे नागपूर ग्रामीणचे नेते. त्यांनी ग्रामीणमध्ये भाजप वाढवला. भाजपने उशिरा का होईना डॉक्टर राजीव पोद्दार यांना न्याय दिला आहे. त्यांच्या परिश्रमाची कदर केली आहे. दुसरं म्हणजे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघ इथून विधान परिषदेसाठी भाजपने लखानी यांना तिकीट दिलं आहे. याची सर्वाधिक चर्चा आहे, कारण लखानी कुटुंब हे संघ परिवारातलं आहे. सुरुवातीपासून संघ परिवाराचं एक कुटुंब राहिलं आहे. आणि भाजपने संघ परिवारातल्या एका नेत्याला तिकीट दिलं आहे. म्हणजे लखानी हे भाजपचे सहकोषाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपशी त्यांचा जुना संबंध आहे, संघ परिवाराशी संबंध आहे. मोठे उद्योगपती आहेत लखानी. त्यामुळे स्वच्छ नेतृत्व आहे. म्हणजे राजकारणात तसं पाहिलं ते राजकारणात म्हणजे बाहेरूनच होते. चिखलफेक, आरोप प्रत्यारोप या भानगडीत लखानी कधी पडले नाहीत. विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर हा त्यांचा समूह, उद्योग समूह प्रसिद्ध आहे. आता या महिन्यात लखानी यांना एक डबल तिकीट म्हणजे त्यांचे अच्छे दिन आहे. एक तर त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न होत आहे, आणि दुसरं म्हणजे त्यांना आता विधान परिषदेची तिकीट मिळाली आहे. आमदार होत आहेत लखानी यांचा मुलगा सारंग लखानी याचं म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार पुण्याच्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीशी लग्न होत आहे. म्हणजे नवरदेव आहे संघाचा आणि नवरी आहे ती राष्ट्रवादीची या घरातली. आता संघ म्हणजे भाजपवर हे राष्ट्रवादीवाले विचारधारेवरून सातत्याने टीका करत आले आहेत. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत विचारधारेवरून भाजपला टार्गेट केलं जातं. हे पाहिलं आपण. पण वैयक्तिक आयुष्यात असं पाहिलं जात नाही. हे आता यावेळेला दिसून आलेलं आहे.
संघ परिवार आणि राष्ट्रवादीचा म्हणजे पवार परिवार एकत्र येतोय लग्नाच्या निमित्ताने. मोठी गोष्ट आहे. सुप्रिया सुळेंचे वडील हे शरद पवार हे राष्ट्रवादीचे सुप्रीमो आहेत. त्यांची कन्या सुप्रिया सुळे आपली मुलगी संघाच्या घरात देत आहे. ही मोठी सामाजिक दृष्ट्या मोठी ही डेव्हलपमेंट आहे. कारण आतापर्यंत हे पवार कुटुंब, पवार घराणं फुले शाहू आंबेडकर यांचा जप करत आले. ठीक आहे, ते राजकारणासाठी सोयीचं ठीक आहे, पण तो वैयक्तिक आयुष्यात आणि कुटुंबाच्या आयुष्यात असा काही भेदभाव नसतो हे या निमित्ताने दोघांनी दाखवून दिलेलं आहे. विचारावरून म्हणजे विचारधारेवरून टीका झाली की का मुलगी दिली तुम्ही संघाच्या घरात. परंतु शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी प्रचंड विचार करूनच हे निर्णय केला असावा. एक नवीन पर्व या निमित्ताने सुरू होत आहे. पवार घराणं आणि संघाचं घराणं, संघाचा परिवार एकत्र येतोय. ही सुरुवात आहे. यापुढे असे अनेक शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीची घराणं, मराठा घराणं हे संघासोबत जुळलेली तुम्हाला दिसतील. संघाने आज जी यादी दिलेली आहे, संघाने म्हणजे भाजपने, ती यादी पाहिली तुम्ही तर 2029ची जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीची रणनीती कशी असेल याची एक झलक ट्रेलर भाजपने दाखवलेला आहे. ही यादीवर संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छाप आहे, दिसतंय, उघड आहे. देवेंद्र फडणवीस पुढच्या निवडणुकीत म्हणजे 2029च्या निवडणुकीत दिल्लीला जातील वगैरे वगैरे बोललं जात आहे, परंतु त्यात काही दम नाही. हे या यादीने स्पष्ट केलेलं दिसत आहे. म्हणजे 3-3.5 वर्षांनी निवडणूक आहेत पुढच्या. पुन्हा यादीवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रभुत्व दिसत आहे. भाजपने आता दरवाजे उघड केलेले आहेत. दल बदलू वगैरे असं काही प्रकरण राहिलेलं नाही. आता कोणी या, आपलं नेतृत्व सिद्ध करा, आपली लायकी सिद्ध करा आणि भाजप वाढवा, भाजपमध्ये येऊन भाजप वाढवा, असं हे ओपन खुल्ला मामला झाला आहे. 2 दिवसापूर्वी प्राजक्त तनपुरे प्राजक्त तनपुरे म्हणजे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मामा, जयंत पाटील प्राजक्तचे मामा प्राजक्त तनपुरे यांना भाजपने अहिल्यानगरमधून तिकीट दिलं आहे. 2 दिवसापूर्वी तिकीट दिलं आहे. 2 दिवसापर्यंत प्राजक्त बाहेर होते, ते आले भाजपमध्ये आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. हा नवा भाजप आहे, नया इंडिया आहे. तसं हा नवा भाजप आहे. झटपट मागणी पटपोय ब्या. प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून तिकीट दिलं आहे. त्यामुळे भाजपची कामाची स्टाईल आणि एकूणच राजकारणाकडे पाहण्याची या नव्या बदलाकडे भाजप आणि एकूणच लोक समाज कशा दृष्टीने पाहतो. म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या वेळी संघवाला हे संघवाल्यांना कसं पचनी पडेल हेही पाहायचं आपण. कॉमेंट करा. नमस्कार.